शहराची खबरबात या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर। कॉंग्रॅच्युलेशन्स वहिनी, बाळ झाल्याबद्दल। पण मी ऐकलंय डिलिव्हरी फार क्रिटिकल होती। आता ठीक आहे ना सगळं? अगं होता थोडा प्रॉब्लेम, पण स्त्रियांच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं मातृसेवा होतं ना साथीला। सगळं सुरळीत झालं। किशोर वयापासून ते रजोनिवृत्तीपर्यंत स्त्रीच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं अहमदनगर मधील पहिलं स्त्री रुग्णालय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल ऑब्स्टेट्रिक ICU। किशोरवयीन आणि विवाहपूर्व समुपदेशन, गरोदर माता तपासणी आणि प्रसूती, पहिल्या सिझेरियन नंतर नॉर्मल डिलिव्हरीची सोय। मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल, सक्कर चौक, नवीन टिळक रोड, अहमदनगर। फोन 9850 20 0017। प्रेक्षको नमस्कार, मी दिशा। न्यूज 24 सह्याद्रीमध्ये तुमचं स्वागत। पाहूया अहिल्यानगर शहरातील महत्त्वपूर्ण बातम्यांचा आढावा शहराची खबरबातमध्ये। जिल्हा पातळीवर सर्वांना प्रतीक्षा असणाऱ्या जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांच्या बदल्यांचे वेळापत्रक जाहीर झाले आहे। यात झेडपी सामान्य प्रशासन विभाग 6 पासून जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांच्या बदल्यांची प्रक्रिया सुरू करणार असून 8 मे पर्यंत ती पूर्ण करण्यात येणार आहे। दरम्यान जिल्हा पातळीवर बदल्या पूर्ण झाल्यावर 18 ते 22 मे या कालावधीत पंचायत समिती पातळीवरील कर्मचाऱ्यांच्या बदल्या पूर्ण करण्यात याव्यात असे आदेश काढण्यात आले आहे। जिल्ह्यातील 87,000 अंत्योदय रेशन कार्ड धारकांना राज्य शासनाच्या झाडी वाटप योजनेच्या दुसऱ्या टप्प्यात मोफत झाडी मिळणार आहे। जिल्हा रेशन पुरवठा विभागाने साड्यांची मागणी नोंदवली असून एप्रिल अखेर किंवा मे महिन्याच्या सुरुवातीला दुकानामार्फत यांचे वितरण होईल। लग्नसराईच्या काळात या लाभामुळे गरीब कुटुंबांना मोठा आधार मिळणार आहे। शहरातील जामखेड रस्त्यावरील लष्करी शाळेसमोरील फॅमिली क्वार्टर्सच्या इमारतीच्या 3ऱ्या मजल्यावरून खाली पडल्याने गंभीर जखमी झालेल्या तरुणाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला। आशिष गणपती गवळी असे मृत तरुणाचे नाव आहे। पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार 15 एप्रिल रोजी दुपारी 1:30 वाजेच्या सुमारास आशिष हे इमारतीच्या 3ऱ्या मजल्यावरून अचानक खाली पडले। या प्रकरणी रुग्णालयात प्रशासनाने दिलेल्या माहितीवरून भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे। मल्टीस्टेट निधी लिमिटेड पतसंस्थेतील गैरव्यवहार प्रकरणी संचालक व CEO राहुल बबन कराळे यांच्या विरोधात सुमारे 1,500 पाणी दोषारोपपत्र येथील विशेष MPID न्यायालयात दाखल करण्यात आले आहे। गुंतवणूक केल्यास जादा परतावा देण्याचे आमिष दाखवून व नंतर कोणत्याही प्रकारचा परतावा न देता पतसंस्था बंद केल्याचा आरोप ठेवण्यात आला आहे। ठेवीदार सुजाता संदीप नेवासे यांनी या संदर्भात तोफखाना पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे। पशुपालकांना आर्थिक बळकटी देण्यासाठी पशुसंवर्धन विभागामार्फत पशुसंवर्धन किसान क्रेडिट कार्ड मोहीम राबवण्यात येत असून या योजनेतून पात्र पशुपालकांना 3 लाख रुपयांपर्यंत कर्ज सुविधा उपलब्ध होणार असल्याची माहिती अहिल्यानगरचे पशुसंवर्धन सहाय्यक आयुक्त डॉक्टर उमेश पाटील यांनी दिली आहे। शहराच्या खबरबातमध्ये आपण इथेच थांबतोय, मात्र तुम्ही पाहत राहा न्यूज 24 सह्याद्री। शहराची खबरबात या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर।